भारत हॉस्पिटल का मकसद आपकी सेहत। मल्टी स्पेशलिटी और नर्सिंग होम चौबत में कहाँ मिलेगा? भारत मेडिकल पर मिलेगा। भारत मेडिकल पर सब मिलता है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नानी उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। फहरिस्त राय हिंदगान में अपने नाम दर्ज करवाइए, नांदेड़ जिला कलेक्टर की अपील। नांदेड़ के जिला कलेक्टर श्री अरुण डोंगरे ने प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब करते हुए कहा कि 21 सितंबर 2018 से 31 अक्टूबर 2018 तक फहरिस्त राय हिंदगान में नाम दर्ज करवा सकते हैं। श्री अरुण डोंगरे ने कहा कि जिन शहरियान की उम्र 18 साल है वो नाम दर्ज करवाने के काबिल है। कलेक्टर साहब ने मजीद कहा कि तकरीबन 99% राय हिंदगान के फोटो फहरिस्त में है और इन तमाम के पास इलेक्शन कार्ड भी है। जिला कलेक्टर ने कहा कि ऐसे शहरी जिनके नाम फहरिस्त में नहीं है उनसे अपील की कि वो अपने नाम जल्द से जल्द दर्ज करवा ले। प्रेस कॉन्फ्रेंस में महकमा इलेक्शन के अहदेदारान के अलावा दूसरे अहदेदारान भी मौजूद थे। निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019ला ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल किंवा ज्यांना काही दुरुस्ती करायची असेल, नावात बदल करायचा असेल, पुन्हा नाव ॲड करायचं असेल, याबाबत कार्यक्रम पब्लिश केलेला आहे। आज 1 सप्टेंबर 2018 रोजी आपण ड्राफ्ट पब्लिकेशन केलेलं आहे। जुनी मतदार यादी जी आहे त्याचं पब्लिकेशन केलेलं आहे। ते पब्लिकेशन जे आहे कलेक्टर ऑफिसला आहे, तहसील ऑफिसला आहे, प्रत्येक मतदान केंद्रावरती ते पब्लिकेशन झालेलं आहे। 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या मतदारांना आपलं नाव त्या मतदार यादीमध्ये आहे की नाही ते पाहता येईल। तसेच ज्यांना नाव ॲड करायचं असेल ते नाव ॲड करू शकतात। ज्यांना नाव दुरुस्ती पाहिजे असेल ते नाव दुरुस्ती पण करता येईल। काय मयत झाले असेल त्यांचं नाव आपल्याला कमी करता येईल। तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा सगळ्यात चांगला रोल राहील। अचूक मतदानाची यादी राहील अशा प्रकारचं निवडणूक आयोगाचे निर्देश आहे आणि त्या अनुषंगानेच सगळ्यांनाही माहिती व्हावी, लोकांपर्यंत जावं म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती। याआधी सगळ्या पॉलिटिकल पक्षांची सुद्धा सभा झाली, त्यांनासुद्धा विनंती करण्यात आली की आपण पोस्टर बॅनर्स आपण लावू शकता। शासनामार्फतसुद्धा आपण पोस्टर बॅनर्स लावूया। रेडिओमध्ये आपण याची पब्लिसिटी देऊ, केबल टी व्हीमध्ये आपल्याला देता येईल। एवढंच नाही तर प्रत्येक गावामध्ये प्रभात फेरी काढून दौंडी पिटून याची पब्लिसिटी करता येईल। शहरी भागामध्ये पथनाट्य असेल किंवा जे मोठे कॉलेजेस आहे, कॉलेजेसमध्ये NSSचे कोऑर्डिनेटर जे आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण सगळा अवेअर करतो आहे, अवेअरनेस कॅम्पेन राबवतो आहे। आपल्या सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून मी नांदेड जिल्ह्यातील जेवढे मतदार आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे ऑनलाईन बघावं। जर ऑनलाईन शक्य नसेल तर तहसील ऑफिस शक्य नसेल तर आपल्या मतदान केंद्रावरती जे बूथ लेवल ऑफिसर जे आहे, शिक्षक असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांच्याकडे मतदार यादी आहे। त्या मतदार यादीमध्ये आपलं नाव व्यवस्थित आहे की नाही, परफेक्ट आहे की नाही ते आपण बघावं, जेणेकरून पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होणार नाही। आज काय झालं? आज मतदार यादी प्रसिद्ध झाली। आज मतदार यादी आपण प्रसिद्ध केलेली आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती ते चिटकवलेलं पण आहे, म्हणजे जेणेकरून आपण तिथे जाऊन आपलं नाव जे आहे ते बघू शकतो। आजपासून सुरू झालेला हा मतदार निरीक्षण कार्यक्रम जो आहे हा किती तारखेपर्यंत चालेल, त्याला काही मर्यादा? मी आधी सांगितलं की याच्यामध्ये 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर हा 2 महिने हा कार्यक्रम आपल्याला चालणार है। हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, देगलू नाका, नांदेड़। नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है, तो सब्सक्राइब करना ना भूलें।